नाशिकमध्ये आज सकाळपासून जोरदार पाऊस बरसतोय आणि परिणामी आता गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। मी आता नाशिकच्या रामकुंड गोदा घाटाच्या परिसरामध्ये आहे। या दृश्यांमध्ये आपण जर पाहिलं तर गोदावरीची पाणी पातळी आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळेल। सकाळपासून जो पाऊस कोसळतोय त्यामुळे रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसराला गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे। जी लहान मोठी मंदिरं या सगळ्या परिसरामध्ये आहे त्या मंदिरांना देखील आता गोदावरीच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिकला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि परिणामी गोदावरी नदीच्या पाणी पातळीत या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आता नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जे भाविक आणि नागरिक या ठिकाणी रामकुंड आणि गोदा घाटाच्या परिसरामध्ये आहे त्यांनी गोदावरीच्या पात्रामध्ये जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन प्रशासनाकडून आता करण्यात येत आहे। सोबतच ज्या भाविकांची वाहनं गोदावरी नदी पात्राच्या जवळ पार्क करण्यात आलेली आहे ती वाहनं देखील आता भाविकांनी त्या ठिकाणाहून काढून घ्यावी आणि गोदा पात्रापासून दूर ही सगळी वाहनं पार्क करावीत अशा पद्धतीच्या सूचना आता प्रशासनाकडून द्यायला सुरुवात झालेली आहे। एकूणच येलो अलर्ट आज पावसाचा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्यामुळे प्रशासनाकडून आता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी आता जीवरक्षकांची देखील तैनाती प्रशासनाकडून केली जाते आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।